नमस्कार मित्रो, आज आपण जे डिस्कशन करणार आहोत याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने द्यायचं, किती फॅक्टर्स आपण विचार करायचा आहे याच्यावर आपण चर्चा केलात. प्रत्येक टर्म्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला ते समजलेलं पण असेल. नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा ते लेक्चर बघण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आज आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्टकडे जातो आहे, रूल्स फॉर द IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना जे रूल्स आहेत तर ते बेसिक रूल्स आपल्याला दोन पाहायचे आहेत. आजच्या याच्यामध्ये आपण काय पाहतो, बेसिक रूल्स 2, आणि ते जे 2 रूल्स असतील तर त्या 2 रूल्समध्ये आपल्याला ज्यांना जमेल त्यांनाच नॉमेनक्लेचर जमणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. फार बेसिक आहेत आणि कुठं चूक होणार नाही अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तुम्ही करताल अशी अपेक्षा करतो. आणि आपण आपल्या कन्सेप्टकडे आपण जाऊ. तर रूल्स फॉर द IUPAC नॉमेनक्लेचर. आता रूल्समध्ये आपण 2च रूल आपण पाहणार आहोत. पहिला रूल आपण म्हणतो की सिलेक्शन ऑफ पॅरेंट चेन और सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल कार्बन चेन. आणि नंबर 2 रूलमध्ये आपण काय म्हणतो, नंबरिंग फॉर द प्रिन्सिपल कार्बन चेन. असे आपण 2 रूल्स आपण घेतो. त्याच्यात काय पॉसिबिलिटीज असतात, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत, तुम्हाला तो कसा विचार करायचा आहे याच्यावर आपण एक्झाम्पल्सहित आपण एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. त्याच्यात पॉसिबिलिटीज किती होतात, त्याचे सब रूल किती होतात याच्यावर आपण चर्चा करू. तर आज एक्साइटमध्ये आपण होऊन आपण हे लेक्चर ऐकण्याचा प्रयत्न करा आणि हे नॉमेनक्लेचर आलंच पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर त्यासाठी आपण पहिला रूल जो असेल तर रूल नंबर 1 आपण त्याला म्हणतो. तर पहिला रूल जो असेल तर तो रूल आपल्याला काय सांगतोय त्याच्याबद्दल आपण लक्षात घेऊ. म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिलेक्शन ऑफ पॅरेंट और प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेन आपल्याला सिलेक्शन करायची आहे. हा रूल इम्पॉर्टंट आहे. ज्यांना सिलेक्शन ऑफ पॅरेंट चेन जमेल, प्रिन्सिपल कार्बन चेन सिलेक्शन करायला जमेल, त्यांनाच आपल्याला नॉमेनक्लेचर आपल्याला जमणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. तर हा जो रूल असेल तर या रूलमध्ये आपण पहिली पॉसिबिलिटी आपण पाहणार आहोत. त्याच्यातला सब रूल जर आपण बघितला म्हणजे आपल्याला काय असतं पहा, आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभा करा की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला दिलेला असतो. त्या दिलेल्या कंपाऊंड्समध्ये एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या कार्बन चेन असतात. त्या कार्बन चेनमधली अशी चेन आपल्याला सिलेक्शन करायची जी लॉंगर असेल, जी कंटिन्युअस असेल, अशी कार्बन चेन आपण सिलेक्शन करत असतो. आणि सिलेक्शन आपण करत असताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करायचा, कुणाला प्रायोरिटी द्यायची याच्याबद्दल आपण पहिला सब रूल आपण डिस्कस आपण करू शकता. तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन विच हॅव द डिफरंट फंक्शनल ग्रुप और मल्टिपल बॉन्ड्स और सबस्टिट्यूएंट्स, देन वी कॅन डिसाइड द principal carbon chain on the basis of the priority of functional group, multiple bonds and substituents or large number of carbon atoms. मग आपल्याला काय करायचं आहे पहा की दिलेली जी कार्बन चेन असते त्या कार्बन चेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्बन चेन असतात. त्यापैकी अशी चेन सिलेक्शन करायची. चेन सिलेक्शन करत असताना 3 गोष्टीचा आपण विचार करायचा. त्यांच्या प्रायोरिटीच्या आधारावर आपण त्यांना सिलेक्शन आपण करत असतो. आणि म्हणून आपण म्हणतोय द लार्जेस्ट कार्बन चेन और प्रिन्सिपल कार्बन चेन विच हॅव द डिफरंट फंक्शनल ग्रुप, मल्टिपल बॉन्ड्स अँड नंबर ऑफ कार्बन आयटम्स, देन प्रायोरिटी ऑफ these groups or priority of these factors can be given as the principal functional group is higher priority than maximum number of multiple bonds and then number of carbon atoms. आपल्याकडे जे शिकवलं जातं त्यामध्ये आपल्याला लार्जेस्ट कंटिन्युअस मोर नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग कार्बन चेन्स आर सिलेक्टेड एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका. आपण नॅशनल लेवलची एक्झाम द्यायला चाहतोय आणि त्यासाठी त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात याव्यात. प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन करत असताना selected on the basis of priority order of principal functional group, maximum number of multiple bonds and number of carbon atoms. याच प्रायोरिटीच्या आधारावरच आपण काय करत असतो, प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन करत असता. म्हणून आपण ज्याला आपण म्हणू शकता प्रिन्सिपल कार्बन चेन selected on the basis of priority of factors in given compounds.
आता ते फॅक्टर्स कोणते कोणते असतील, म्हणजे प्रिन्सिपल कार्बन चेन सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी ऑर्डर, ज्याला आपण म्हणतो प्रायोरिटी ऑर्डर ऑफ फॅक्टर्स इन गिवन कंपाऊंड्स. मग आता प्रायोरिटी ऑर्डरचा आपण जे बघितला तर त्याच्यामध्ये काय माहीत असावं तुम्हाला, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला हायर प्रायोरिटी आपण द्यायची. त्यानंतर आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स आणि त्यानंतर द्यायचं आहे आपल्याला कशाचा, तर त्याच्यानंतर येते तुम्हाला नंबर ऑफ कार्बन आयटम्स. या प्रायोरिटी ऑर्डरचा आपण विचार करायचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रायोरिटी ऑर्डर आपण कशाच्या आधारावर घ्यायची, चेन सिलेक्शन करत असताना पहिल्यांदा प्रायोरिटी कुणाला द्यायची, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला. तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता आणि कसा ओळखायचा, त्यासाठी आपण एक प्रायोरिटी ऑर्डर बघितली होती. त्या प्रायोरिटी ऑर्डरनुसार 13 फंक्शनल ग्रुप होते. त्या 13 ग्रुपमध्ये तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड अगोदर हायर प्रायोरिटीला होता, त्यानंतर सल्फॉनिक ॲसिड ग्रुप म्हणजे ज्याला SO3 ग्रुप आपण त्याला म्हणतो, त्यानंतर आपण अनहायड्राइड पाहिला होता, त्यानंतर आपण एखादा ईस्टर पाहिला होता, त्यानंतर ॲसिड हलाइड्स आपण पाहिला होता, त्यानंतर तुम्हाला अमाइड आपल्याला होता, त्यानंतर सायनाइड होता, त्यानंतर तुम्हाला कोण असेल पा तर अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, त्यानंतर आपण एखादा OH ग्रुप आणि त्यानंतर NH2 ग्रुप, असे आपण जे प्रायोरिटी ऑर्डर बघितला होता त्या प्रायोरिटीच्या आधारावर आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने आपल्याला ती चेन आपण सिलेक्शन करायची. ज्या चेनमध्ये आपल्याला लार्जर चेन आहे आणि त्या चेनमध्ये आपल्याला काय असेल पा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येत असेल अशी कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची. लक्षात राहील. जर समजा प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये आणि दुसऱ्या एखाद्या कार्बन चेनमध्ये आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आपल्याला येत असेल आणि जर त्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड्स येत असतील, त्या चेनमध्ये मल्टिपल बॉन्ड येत असतील, तर त्यावेळेस मात्र आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स, मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे काय असेल तर याला आपण म्हणतो डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. या दोघांना कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड या दोघांना मिळून आपण काय म्हणतोय पा मल्टिपल बॉन्ड असं म्हटलं जातं. मग मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा, बरोबर आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही जर तुम्हाला सेम पोझिशनला येत असतील तर त्यावेळेस आपण कुणाचा विचार करायचा, मग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स और लार्ज नंबर ऑफ कार्बन आयटम्सचा आपण विचार करायचा. लक्षात राहते. ही प्रायोरिटी ऑर्डरचा विचार करून आपण काय करायचं आहे, चेन सिलेक्शन आपण करायचं आहे. तर आता मी एक एक्झाम्पल घेतोय, त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला लक्षात नक्की येईल पा. याच्याकडं पूर्ण ओपन माइंडनी आपण बघायचं आहे पा, तुम्हाला याच्यात अडचणी आल्या नाही पाहिजेत. आता बघा, याच्यात एक एक्झाम्पल घेत असताना पा असं मी 3 वेळेस एकच कंपाऊंड लिहिलेलं आहे. बरेच जण आपल्याला चेन सिलेक्शन करत असताना आपण काय करतोय पहा, काही जण काय करतील पहा, तर ही चेन आपल्याला सिलेक्शन करतील, बरोबर आहे. आता कोणती बरोबर आहे ह्याच्यावर आपण चर्चा करू, बरोबर आहे. ही एक चेन आपण सिलेक्शन करू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा, ही एक चेन आपण सिलेक्शन करू शकतो, ही एक चेन आपण सिलेक्शन करू शकतो. दुसरी असेल पहा, ही एक चेन आपण सिलेक्शन करू शकतो. या 3 कार्बन चेन आपण सिलेक्शन करू शकता. म्हणजे सिलेक्शन ऑफ पॅरेंट चेन और सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल कार्बन चेन. आता तुमच्यासमोर हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलनुसार आपण तीन विद्यार्थी 3 वेगळ्या पद्धतीने विचार करतील आणि त्यानुसार हे चेन सिलेक्शन आपल्याला करतील. पण करेक्ट कोणती असेल, तर करेक्ट काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे पहा, त्याची प्रायोरिटी ऑर्डर आपण लक्षात घ्यायची. आता मला सांगा, याच्यातला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोण, COOH. एकच फंक्शनल ग्रुप आहे आणि तो तुमचा हायर प्रायोरिटीचा आहे, त्याला आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. मग पहिल्यांदा आपण विचार कुणाचा करायचा आहे, अशी चेन सिलेक्शन करायची ज्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आला पाहिजे, बरोबर आहे. मग आता पहा, ही चेन आपण बघितलात, याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतोय, बरोबर आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतोय, याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतोय का, नाही. म्हणजे आपल्याला हे काय असेल, रॉंग सिलेक्शन असेल, बरोबर आहे. याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल
ग्रुप येत नाही, बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो, याच्यामध्ये पण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो. पण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जर येत असेल, दोन्हीमध्ये यायला आहे, मग आता आपण कुठला विचार करायचा? मल्टिपल, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा. बघा आता याच्यामध्ये मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड येतोय का तुम्हाला? मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड नाही, डबल बॉन्ड पण नाही आणि ट्रिपल बॉन्ड पण नाही. मग याचा आपण विचार सोडून द्यायचा. मग तिसरा विचार कोणता करायचा? नंबर ऑफ कार्बन आयटम्स. कार्बन आयटमची संख्या ज्याच्यामध्ये जास्त येईल ती कार्बन चेन सिलेक्शन करायची. बघा आता 1 2 3 कार्बन आयटम आलेत, इथं काय असेल तुम्हाला 1 2 3 4 कार्बन चेन आलेत. मग आता बघा मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स नाहीत, म्हणून हे सिलेक्शन आपल्याला रॉंग राहील. आणि करेक्ट कोणतं राहील? तर ही तुम्हाला सिलेक्शन ऑफ कार्बन चेन ही करेक्ट राहील. समजतं मित्र तुम्हाला मी काय म्हणतोय? पुन्हा एकदा ऐका, मी काय सांगतोय तुम्हाला. पॅरेंट चेन सिलेक्शन आपण करत असताना प्रायोरिटी ऑर्डर आपण फॉलो करायची आणि ती प्रायोरिटी ऑर्डर कोणती असेल? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, त्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड आणि त्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स यांची प्रायोरिटी आहे. पण पहिल्यांदा विचार कोणाचा केला? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा. या 3 सिलेक्शनमध्ये याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येत नाही, म्हणजे त्याचा अर्थ आपण काय केला? त्याला रिजेक्ट केला. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पण फंक्शनल ग्रुप येतो, याच्यामध्ये पण फंक्शनल ग्रुप येतो, पण याच्यात तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स दिसत नाहीत, याच्यात तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम दिसतात, म्हणून ही चेन आपण सिलेक्शन करतो. कळतंय का? समजतं तुम्हाला? हे तुमच्या लक्षात राहावं. म्हणजे आपण प्रायोरिटी देत असताना पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला द्यायची, त्यानंतर मॅक्झिमम मल्टिपल बॉन्डला द्यायचा, त्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्सला आपण द्यायचा. हे सिंपल एक्झाम्पल आहे, अशा पद्धतीने आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर बघितला तर त्या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतोय बघा. पुढचं एक्झाम्पल काय असेल त्याच्यामध्ये आपण बघू पहा. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेत असताना काय करतोय पहा. आता याच्यामध्ये आपल्याला चेन सिलेक्शन करायची, बरोबर आहे. आता चेन सिलेक्शन करताना आपण काय विचार करायचा? पहिल्यांदा प्रिन्सिपल कार्बन चेन काय असेल तुम्हाला? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, त्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, तर तो असेल मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स. असा आपल्याला प्रायोरिटी ऑर्डर दिलेलं आहे. मग आता पहा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तुम्हाला कोणता दिसतो? COOH, राईट. मग आपण चेन सिलेक्शन करताना 2 पॉसिबिलिटीज असतील. कशा बघा, याच्यामध्ये आपण आणखीन एकदा मी तोच कंपाऊंड लिहितोय, म्हणजे तुम्हाला आणखीन सोपं जाईल. कोणतं करेक्ट असेल आणि कोणतं रॉंग असेल याच्यावर आपण विचार करू पहा, बरोबर आहे. असं आपण लिहिलात. काही मुलं काय करतील, तर हे चेन आपण सिलेक्शन करतो, ही चेन आपण सिलेक्शन करू शकता. नेक्स्ट, काही मुलं काय करतील पहा, ही चेन आपल्याला सिलेक्शन करतील. मग याच्यापैकी करेक्ट कोणता असेल याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा आता मी म्हणतोय प्रायोरिटी ऑर्डर फॉलो करायची, स्ट्रिक्टली फॉलो करायची, तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. करेक्ट नॉमेनक्लेचर आपल्याला येईल पहा. पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप बघू. ही चेन आपण सिलेक्शन केलात, याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. ही चेन आपण सिलेक्शन केलात, याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येते, राईट. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विषय संपला. नेक्स्ट आपण पुढे जायचं आहे. नेक्स्ट आपण नंबर ऑफ कार्बन आयटमवर जायचा नाही, त्याच्या अगोदर कोण आहे? मल्टिपल बॉन्ड आहे. मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड कुठे आहे? याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड येतो का चेनमध्ये? नाही. मग याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड येतो का? येतो. म्हणजेच आपल्याला करेक्ट कोणता असेल, तर ही चेन सिलेक्शन आपल्याला करेक्ट असेल, ही काय असेल तुम्हाला? रॉंग असेल. मी काय बोलतोय कळतं तुम्हाला? म्हणजे पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विचार केलात आणि नंतर मल्टिपल बॉन्डचा विचार केलात. मल्टिपल बॉन्ड येत असेल तर त्यावेळेस आपण मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड देणारी कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची. तिथं मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटमचा विचार करायचा नाही. नाही म्हणजे नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार तुम्हाला काय असेल पहा, या पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर आपण करत असतो. हे लक्षात येईल तुमच्या. म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या नंतर आपण कुणाचा विचार करायचा? मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स. आणि ते जर तुम्हाला सेम येत असतील किंवा येत नसतील तर पुढचा विचार करायचा मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स, याचा विचार आपण करायचा आहे. लक्षात येते? तर हे तुम्हाला समजेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे नक्की तुम्हाला समजणार आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेत असताना आपण काय करतोय बघा. जर आपण मॅक्झिमम नंबर ऑफ 1 2 3 4 5 आणि हा 6 असेल, याच्यामध्ये आपण काय करू?
आता बघा, हा तुम्हाला दिलेला कंपाऊंड आहे. आता याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का? नाही. बरोबर आहे. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ठेवायचा असेल तर आपण ठेवू. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय करू पहा, हा तुमचा CH2OH आपण ठेवू. बरोबर. आता चेन सिलेक्शन आपल्याला करायचं आहे. चेन सिलेक्शन करताना पहा 1 2 3 4 5 6 असं येऊ शकतो, किंवा 1 2 3 4 5 असंही आपल्याला येऊ शकतं, किंवा 1 2 3 4 अशा 3 पॉसिबिलिटीज आहेत. 3 पॉसिबिलिटी मी तुमच्यासमोर लिहितोय पहा. चेन सिलेक्शन करताना आपण काय करू शकता, पहिल्यांदा ही चेन आपण सिलेक्शन करू शकतो. ही चेन आपण सिलेक्शन केलात. नेक्स्ट बघा, दुसरी पॉसिबिलिटी काय असेल, CH2OH हा डबल बॉन्ड C. आता दुसरी पॉसिबिलिटी काय येईल पहा, याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून आपण ही चेन आपण सिलेक्शन केलात. बरोबर आहे. ही चेन आपण सिलेक्शन केलात. बरोबर आहे. तिसरी कोणती येईल, तर तिसरी पॉसिबिलिटी तुम्हाला अशी एक तुम्हाला पॉसिबिलिटी येईल. बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काही जण काय करू शकता, याचा विचार करू शकतो. बरोबर आहे. हे 3 पद्धतीनं तुम्ही चेन सिलेक्शन करू शकता. बरोबर आहे. तुमच्या याच्यानुसार, आपल्या अंडरस्टँडिंगनुसार असे 3 पॉसिबल आपल्याला पॉसिबिलिटीज आहेत. वी कॅन सिलेक्ट द प्रिन्सिपल कार्बन चेन. पण प्रिन्सिपल कार्बन चेन करताना पहिल्यांदा कुणाचा विचार करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विचार करा. बघा आता याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतोय, OH हा तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो. याच्यामध्ये तुम्हाला काय असेल, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय येईल, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आलेला नाही, म्हणजे हे आपलं रॉंग असेल, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. आता बघा, मग याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो, याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो. इथंपर्यंत कळतं तुम्हाला. आता पुढं बघा, याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, याच्यात नंतर आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप दोघांमध्ये येतो. मग नेक्स्ट कोणता असेल, मॅक्सिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड आला पाहिजे. मग आता पहा, या चेनमध्ये पण मल्टिपल बॉन्ड येतो, या चेनमध्ये पण मल्टिपल बॉन्ड येतो. बरोबर आहे. म्हणजे ही जी चेन सिलेक्शन केलात तर मल्टिपल बॉन्ड यालाय, इथं पण चेन सिलेक्शन केलात मल्टिपल बॉन्ड यालाय. मग आता राहिला कोणता प्रश्न, मग मल्टिपल बॉन्ड झाल्यानंतर आपण कोणाकडे जातो, मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स. मग याच्यामध्ये आपल्याला 3 कार्बन आयटम्स येतात, इथं आपल्याला किती येतात, तर 5 कार्बन आयटम्स येतात. मग आपण चेन सिलेक्शन कोणती करणार, तर ही. इट इज द करेक्ट चेन सिलेक्शन. आणि ह्याला काय म्हणू आपण, रॉंग चेन सिलेक्शन असं म्हटलं जातं. हे समजते तुम्हाला हे सर्वांना. तर अशा पद्धतीनं आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड, मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम, याच प्रायोरिटीच्या आधारावर आपण प्रिन्सिपल कार्बन चेन सिलेक्शन करायचं आहे. लक्षात राहील तुमच्या. तर ही एक पॉसिबिलिटी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. एक सब रूल मी तुम्हाला सांगितला आहे, तो तुम्हाला समजलेला असेल, याच्यात मलाही डाऊट नाही आणि तुम्हालाही डाऊट राहणार नाही याची मला खात्री आहे. हे सिलेक्शन करताना मी तुम्हाला 3 पॉसिबिलिटी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊ पहा. तर याच्यामध्ये आपण पुढं काय म्हणता पहा. आता याच्यानंतर आपण आणखीन एक्झाम्पल आपण घेऊ पहा. तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करतो पहा. तर एक्झाम्पल घेत असताना आता पहा, या कंपाऊंड्समध्ये कार्बन चेन आपल्याला सिलेक्शन करायचे आहे. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप दिसतो का तुम्हाला, नाही. बरोबर आहे. फंक्शनल ग्रुप तुम्हाला कोणता दिसत नाही. प्रायोरिटी ऑर्डरमधले फंक्शनल ग्रुप आहेत का, याच्यामध्ये COH आहे का, CHO आहे का, CO ग्रुप आहे का, नाही. याच्यात सल्फोनिक ग्रुप आहे का, OH ग्रुप आहे का, NH2 ग्रुप आहे का, नाही. म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाही, याचा प्रश्न मिटला. नेक्स्ट आपण जाऊ, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड. याच्यामध्ये मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड आहे का, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड आपल्याला मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड 1 2 डबल बॉन्ड 2 टाइम्स आहे. बरोबर आहे. तर ती 2 टाइम्समध्ये आपल्याला मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड्स आले पाहिजेत. नंबर ऑफ कार्बन आयटमच्या अगोदर आपण कुणाचा विचार करायचा, मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स यांचा विचार करायचा आहे. काही जण आपल्याला चेन सिलेक्शन करताना ही चेन सिलेक्शन करू शकतात. बरोबर आहे. ही चेन सिलेक्शन करतील तर याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल बॉन्ड पण येतो म्हणतात तुम्ही सर, आणि त्याच्यामध्ये कार्बनची संख्या पण जास्त येते. पण कार्बनच्या संख्येवर कधी जायचं आहे, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड संपल्यानंतर. म्हणून हे सिलेक्शन आपल्याला चुकीचं होईल. मॅक्झिमम कधी होतील तुम्हाला, तर मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड्स आपल्याला कधी पॉसिबल होतील, ज्यावेळेस आपण ही चेन आपण सिलेक्शन केलात.
ज्यावेळेस आपण ही चेन सिलेक्शन आपण जर केलात तर याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ डबल बॉन्ड्स येतील, मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड येतील. मॅक्झिमम मल्टिपल बॉन्डच्या अगोदर कार्बनची संख्येचा विचार करायचा नाही, बरोबर आहे. आणि म्हणून आपण ही चेन सिलेक्शन आपल्याला करेक्ट असेल असे आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नसेल किंवा असेलही तर त्या दोघांमध्ये तेवढेच येत असतील तर त्यानंतर आपण कोणाचा विचार करायचा, मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा. आणि ज्या चेनमध्ये जास्तीत जास्त मल्टिपल बॉन्ड येतील तीच कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची. अशा लहानसहान गोष्टी आहेत पण ह्या तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पहा, हे मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्सचा आपण विचार केला. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहात. पहा, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहत असताना आता पुढचा जो सबरूल असेल तर याच्यामध्ये आपण काय केलात, याच्यात जेवढ्या पॉसिबिलिटी असतात त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. पहा, पुढचा रूल आपण काय करायचा आहे. काही कंपाऊंड्समध्ये आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नसतो आणि मल्टिपल बॉन्ड असतात. मल्टिपल बॉन्ड असताना आपल्याला डबल बॉन्ड पण असतो आणि ट्रिपल बॉन्ड पण असतो. मग त्यावेळेस आपण कोणत्या मल्टिपल बॉन्डचा आपण विचार करायचा, डबल बॉन्डचा करायचा का ट्रिपल बॉन्डचा करायचा. त्यासाठी आपण काय रूल लिहायचा, सबरूल सेकंड आपण लिहा, बरोबर आहे. सबरूल बी, बरोबर आहे. सबरूलमध्ये आपल्याला काय सांगतोय, इफ द सिमेट्रिकल compounds or given compounds are symmetrical and which have the same number of multiple bonds, then प्रायोरिटी कॅन बी गिवन टू द डबल बॉन्ड्स नॉट ट्रिपल बॉन्ड्स. म्हणजे आपण लक्षात येतं तुमच्या, म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये जो मॉलिक्युल सिमेट्रिकल आहे, सिमेट्रिकलचा अर्थ काय म्हणतोय आपण, टू ऑर मोर नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त मल्टिपल बॉन्ड्स आहेत. म्हणजेच कसे, डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे. अशा वेळेस आपल्याला कुणाला प्रायोरिटी द्यायची, तर डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. लक्षात येतं मी काय म्हणतोय, जर तुमचा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड सेम पोझिशनला येत असेल, सेम तुम्हाला नंबर ऑफ तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रायोरिटी कुणाला द्यायची असेल तर अगोदर कुणाला द्यायची, डबल बॉन्डला, आणि त्याच्यानंतर कुणाला द्यायचा, ट्रिपल बॉन्डला. आणि त्याच्यात जर मॅक्झिमम नंबर येत असतील तर मॅक्झिमम नंबर ऑफ डबल बॉन्ड याचा विचार करायचा आहे. याच्यात पण एक लहानशी गोष्ट होत असते, एक्झाम्पलमध्ये क्लिअर होईल. त्यामुळे आपण काय लिहितोय पहा, इफ the given compound is symmetrical, that is काय असेल, contains two or more multiple bonds, then given or give the priority to double bonds. असा आपण त्या सबरूल आपण लक्षात घ्यायचा आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला मॉलिक्यूल सिमेट्रिकल असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे आणि तो सिमेट्रिकल आहे, सेम पोझिशनला येत असेल, सेम नंबरनी येत असतील, तर त्यावेळेस आपण कुणाला प्रायोरिटी द्यायची, तर डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची. हा सिंपल एक रूल आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. पहा, त्याचं एक्झाम्पल आपण घेत असताना आपण काय घेतोय त्याच्यामध्ये बघा. आता जर तुम्हाला असा मॉलिक्यूल आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 असे तुम्हाला नंबर, कार्बनची संख्या काय आली, सेम आली, म्हणजे याला आपण काय म्हणायचं, सिमेट्रिकल. याच्यामध्ये गेला तर मल्टिपल बॉन्ड 2, ही चेन सिलेक्शन केलात. बघा आता मी दोन पद्धतीने चेन सिलेक्शन करू शकतो, बरोबर आहे. तर आपल्याला नंबर ऑफ कार्बनची संख्या काय असेल, सेम आहे, ही एक चेन आपण सिलेक्शन करू शकता, बरोबर आहे. आता दुसरी पॉसिबिलिटी काय असेल पहा, मी यालाच असं लिहितोय, ही चेन आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला चेन ही सिलेक्शन करू शकतो. दोन पॉसिबिलिटीज आहेत,
ही एक असेल आणि ही एक पॉसिबिलिटी आहे, राईट. हे समजलं तुम्हाला. आता करेक्ट कोणती पहा. आपला रूल काय सांगतोय बघा. म्हणजे सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे आणि त्या सिमेट्रिकल मॉलिक्युल्समध्ये मल्टिपल बॉन्ड्स पण सेम आहेत, पण मल्टिपल बॉन्ड सेम असताना आपण प्रायोरिटी कोणाला द्यायची? डबल बॉन्डला द्यायची. मग याच्यामध्ये डबल बॉन्ड यायलेत का तुम्हाला? नाही, ट्रिपल बॉन्ड यायला आहे. म्हणून आपण ही काय असेल तुम्हाला करेक्ट सिलेक्शन ऑफ कार्बन चेन असेल. म्हणून आपण डबल बॉन्ड असणारी जी चेन असते त्यालाच आपण काय म्हणतोय पहा? प्रिन्सिपल कार्बन चेन असं म्हणतो. समजतंय तुम्हाला? एकदम सिंपल मी तुम्हाला करून दाखवतोय. चेन्स हे काय असेल आपल्याला? हे रॉंग असेल, पण हे करेक्ट असेल. कशामुळं? प्रायोरिटी कोणाला द्यायची? आपण डबल बॉन्डला द्यायची. कळतंय का? इथं जर हे घेतला तर इथं ट्रिपल बॉन्ड आणि एक डबल बॉन्ड, म्हणजे इथं 2 मल्टिपल बॉन्ड, इथं पण 2 मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड तर 2 आहेत, इथं पण 2 आहेत, पण प्रायोरिटी कोणाला दिली आपण? डबल बॉन्डला. म्हणून आपण हा तुमचा डबल बॉन्डची चेन जे सिलेक्शन केलात, इट इज द करेक्ट सिलेक्शन ऑफ कार्बन चेन असं आपण त्यांना म्हणू शकता. आता बघा, त्याच्यामध्ये आणखीन एक लहानशी गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये येत असते, ती पण आपण लक्षात घेऊ पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, तर दुसरं एक्झाम्पल आपण पाहत असताना चेन सिलेक्शन आपण करत असताना काय करायचं आहे बघा. आता बघा, मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी स्टुडंट काय करतात? चुकीचं करू शकतात. बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला पहा. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. याच्यात आणखीन एक हे करू पहा. आता पहा, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7. आता पहा, याच्यामध्ये आपण काय करतात? मी आत्ता काय रूल सांगितला? मल्टिपल बॉन्डला तुम्ही प्रायोरिटी द्यायची, बरोबर आहे. मल्टिपल बॉन्डमध्ये प्रायोरिटी कोणाला देणार? डबल बॉन्डला देणार, बरोबर आहे. आता बघा, आता 2 वेळेस मी तुम्हाला हे कंपाऊंड लिहितोय आणि चेन सिलेक्शनमध्ये कुठं गडबड करता तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ज्या चुका करणार आहात तेच एक्झाम्पल मी बोर्डवर घेतो आहे. आता याच्यात चेन सिलेक्शन करणारे, आत्ता मास्तरनी काय सांगितलं आपल्याला? डबल बॉन्डला प्रायोरिटी द्या. म्हणून काय करणार तुम्ही? ही चेन आपण सिलेक्शन करणार, राईट. डबल बॉन्डला प्रायोरिटी दिली, राईट. शब्दशः अर्थ जाऊ नका, तुम्हाला कुठं बारकावे लक्षात आले पाहिजेत. आता बघा, याच्यामध्ये आपण ही चेन आपण एक सिलेक्शन करू शकता. आता याच्यातलं करेक्ट सिलेक्शन कोणतं असेल मला सांगा. तुम्ही कोणतं म्हणणार? हे सर तुम्ही आता सांगितलात मॅक्सिमम मल्टिपल बॉन्ड. जर आपला, मी काय म्हटलं तुम्हाला, जर तो मॉलिक्यूल सिमेट्रिकल असेल तर सिमेट्रिकलचा अर्थ काय होतो? डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आपल्याला सेम नंबरनी येत असतील तर. मग तुम्ही म्हणाल सर मग इकडे गेला तर सेम मल्टिपल बॉन्ड 2 यायलेत, इथं पण 2 यायलेत, इथं पण 2 यायलेत, बरोबर आहे. हे खरं आहे तुमचं बोलणं. पण मल्टिपल बॉन्ड कशी चेन सिलेक्शन करा? मल्टिपल बॉन्ड 2च आहेत. मग हे मल्टिपल बॉन्ड 2 असताना आपण इथं पण सेम आहेत, इथं पण सेम आहेत, पण आपण कोणत्या गोष्टीला विसरायलात तुम्ही? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का? नाही. याच्यात मल्टिपल बॉन्ड सेम आहेत का? आहेत. ती आपण चेन सिलेक्शन केलेली आहे. मग आता पुढं कोणाचा विचार करायचा? मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटमचा. मग आता बघा, 1 2 3 4 5 6. आता बघा, 1 2 3 4 5 6 7. मग आता कोणतं करणार? तर ही चेन सिलेक्शन आपण करणार. म्हणजे हे तुमचं करेक्ट असेल आणि हे रॉंग असेल. म्हणजे इथं काय आलं तुम्हाला? नंबर ऑफ कार्बनची संख्या जास्त आहे, याच्यावरून आपण चेन सिलेक्शन केलं. म्हणजे एक करत असताना दुसरं विसरायचं नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून आपण 1 2 3 4 5 6 मल्टिपल बॉन्ड 2 6 कार्बन. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 कार्बनची संख्या 7, इथं 6 मल्टिपल बॉन्ड 2, इथं पण ट्रिपल बॉन्ड एक आहे, डबल बॉन्ड. याला दोघांना मल्टिपल बॉन्ड म्हणतो. मग अशा वेळेस आपण कुणाकडे जायचं? मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्सकडे जायचं. लक्षात येते तुमच्या? तर हा तुमचा सेकंड सबरूल आपल्याला लक्षात असावा. सिंपल गोष्टी आहेत, लहानसहान गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवायचा प्रयत्न आपण करायचा आहे. पहा लक्षात राहील. आता तिसरा सबरूल आपण बघू. तर थर्ड सबरूल आपण काय सांगतोय त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पहा, तर थर्ड सबरूल आपल्याला काय सांगतोय हे समजलं तुम्हाला? नेक्स्ट, if the given molecules which contain the same number of carbon atoms in any carbon chain,
दिलेल्या कंपाऊंड्समध्ये कोणती चेन सिलेक्शन केलात आणि कार्बनची संख्या जर सारखीच येत असेल तर त्यावेळेस आपण प्रायोरिटी कशाला द्यायची, तर प्रायोरिटी कशाला द्यायची आपण, मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रँचिंग, त्याला आपण काय म्हणायचं, मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रँचिंग. म्हणजे आपण पुन्हा लक्षात घ्या, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, मल्टिपल बॉन्ड सेम आहेत, त्याचबरोबर आपण काय म्हणतो, नंबर ऑफ कार्बन आयटम पण सेम आहे. मग आता चेन सिलेक्शन करायची कशाच्या आधारावर, तर मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्समध्ये करायचं, बरोबर आहे. म्हणून आपण असं म्हणतो, थर्ड पॉसिबिलिटी आपल्याला काय असे पहा, इफ कंपाऊंड कंटेन्स सेम नंबर ऑफ कार्बन atoms then principal carbon chain or that असेल, then that principal carbon chain selected which have more branching म्हणा किंवा more substituents, असा आपला रूल आहे, बरोबर आहे. If the compounds contain the same number of carbon atoms, then that principal carbon chain selected which have the more branching or substituents. मग आता एक आपण सिंपल एक्झाम्पल हे लक्षात घ्या. आता बघा, आता बघा, कुठली चेन सिलेक्शन करा तुम्ही, कुठली चेन सिलेक्शन करा. बघा आता मी तुम्हाला सांगतोय पॉसिबिलिटी, अशी एक चेन आपण सिलेक्शन केलात, ही पॉसिबिलिटी आपण बघितली, बरोबर आहे. दुसरी पॉसिबिलिटी बघा काय असेल, वेळ लागला तर लागला पण आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, आता काही जणांना असं वाटेल की आपण ही चेन सिलेक्शन 1 2 3 4 5 6 म्हणजे ही चेन आपण सिलेक्शन केलं, बरोबर आहे. तिसरी पॉसिबिलिटी, आणि ती कोणती बघा, तिसरी पॉसिबिलिटी कोणती बघा, आता तिसरी पॉसिबिलिटी कोणती असेल, 1 2 3 4 5 6, कोणती केलं तर 6 आहे. मग आपण तिसरी पॉसिबिलिटी अशी केलं, ही चेन आपण सिलेक्शन केल्यात. मग आता याच्यातलं करेक्ट कोणतं असेल बघा, या मी दिलेलं जे असेल मॉलिक्यूल, तर त्या मॉलिक्यूल्समध्ये कार्बनची संख्या कुठेही गेलात तर 6 कार्बनची संख्या आहे, बरोबर आहे. अशा वेळेस आपण अशी प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्ट करायची ज्या प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये मॅक्झिमम ऑर मोर ब्रँचिंग येते किंवा मोर सबस्टिट्युएंट्स येतात, बरोबर आहे. आता बघा, याला आपण सबस्टिट्युएंट्स आपण 2 म्हणू, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो, याच्यामध्ये पण आपल्याला काय असेल, सबस्टिट्युएंट्स 1 आपल्याला मिळतो. याच्यामध्ये बघा किती सबस्टिट्युएंट्स मिळतात, 1 2 3 4 सबस्टिट्युएंट्स मिळतात. मॅक्झिमम सबस्टिट्युएंट्स कशामध्ये मिळाले, मग या चेनमध्ये मिळाले. म्हणून आपण काय करतोय पहा, ही चेन सिलेक्शन इज द करेक्ट, इट इज द रॉंग, इट इज द रॉंग. ही रॉंग असेल, ही रॉंग असेल, पण ही काय असेल तुम्हाला करेक्ट असेल. लक्षात राहील, मॅक्झिमम सबस्टिट्युएंट्स कुठं असतात हे तुमच्या लक्षात यावं. कळतं का मी तुम्हाला, तर हे मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स आपल्याला येत असतील ती कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची. कधी, जर दिलेल्या कंपाऊंड्समध्ये कोणती कार्बन चेन सेम नंबर ऑफ कार्बन संख्या कंटेनिंग असेल तर त्यावेळेस आपण कुणाचा विचार करायचा, मोर ब्रँचिंग ऑर सबस्टिट्युएंट्स याचा विचार करून आपण चेन सिलेक्शन आपण करत असतो. एवढे 3च सब रूल प्रिन्सिपल कार्बन चेन सिलेक्शन करण्यासाठी आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्याची प्रायोरिटी काय सांगितली तुम्हाला, 2 प्रायोरिटी लक्षात ठेवा. एक, पहिली प्रायोरिटी कोणती, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, त्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिपल बॉन्ड, त्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम, बरोबर आहे. याच्यात आणखीन पॉसिबिलिटी काय सांगितली मी तुम्हाला, पुढचा रूल काय सांगितला, जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहे तर त्यावेळेस कोणाला प्रिफरन्स द्यायचा, डबल बॉन्डला प्रिफरन्स द्यायचा. त्यानंतर सेम कार्बनची संख्या आहे पण तुम्हाला चेन सिलेक्शन करताना कोणाचा विचार करायचा, ब्रांचिंगचा विचार करायचा. एवढं सिंपल आपण हे चेन सिलेक्शन करताना एवढेच रूल लक्षात ठेवा, बाकी कुठंच अडचण तुम्हाला नॉमेनक्लेचरमध्ये चेन सिलेक्शन करताना येणार नाही. याची मी तुम्हाला
गॅरंटी देतो, राईट. हे तुम्हाला चेन सिलेक्शन कळलेलं आहे, बरोबर. आता आपण दुसरा रूल आपण बघू, ज्याला आपण म्हणू शकता गिव द नंबर्स टू द प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेनला नंबर द्यायचे आहे. फर्स्ट रूल बघितला, त्यामध्ये 3 सब रूल आपण बघितला. तसेच आपण सेकंड रूल बघू आणि त्या सेकंड रूलमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, कशाचा विचार करायचा आहे, ते कसा सिलेक्ट करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतोय. पहा, तर नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात, हे समजलेलं तुम्हाला. नेक्स्ट आपण सेकंड रूल आपण लक्षात घेऊ. रूल सेकंड आपण त्याला म्हणतात नंबरिंग टू दी प्रिन्सिपल कार्बन चेन. आता बघा, प्रिन्सिपल कार्बन चेनला आपल्याला नंबर द्यायचा आहे, बरोबर. आपण आत्ता याच्या अगोदर काय शिकलात, प्रिन्सिपल कार्बन चेन कशी सिलेक्ट करायची त्याच्याबद्दल आपण शिकलात, बरोबर आहे. आता त्या प्रिन्सिपल कार्बन चेनला नंबर द्यायचे आहेत. नंबर देत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला गोंधळ होत असतो, त्यासाठी आपण हे बेसिक, आपण फार बेसिक आपण शिकतोय आणि याच्यावर तुम्ही नीट विचार करायचा आहे. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण इथं काय विचार करायचा आहे पहा. द नंबरिंग्स आर गिवन ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी ऑर्डर ऑफ सम फॅक्टर्स. मग जशी आपण चेन सिलेक्शन करताना प्रायोरिटी देत होतो, तसं इथं पण आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे. म्हणून आपण असं म्हणू शकता पहा, तर त्याच्यातला एक सबरूल आपण लक्षात घेऊ. तर तो सबरूल काय असेल पहा, द नंबरिंग starts on that side which obey following priority order. म्हणजे आपण नंबरिंग स्टार्ट करताना कुणाचा विचार करायचा आहे, प्रायोरिटी ऑर्डरचा विचार करायचा आहे. ज्यावेळेस आपण ती प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला लक्षात राहील त्यावेळेसच आपण नंबर देण्यासाठी आपण करेक्ट वेने आपण जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये काय पहा, सेम आहे, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. पहिल्यांदा कुणाचा विचार करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा आपण विचार करायचा. नेक्स्ट आपण कुणाचा विचार करायचा, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा. मल्टिपल बॉन्ड्स. आणि त्यानंतर आपण कुणाचा विचार करायचा, सबस्टिट्युएंट्स. ही प्रायोरिटी ऑर्डर आपण ओबे करायची. लक्षात येतं तुम्हाला. तर या प्रायोरिटी ऑर्डरनुसारच आपण नॉमेनक्लेचर आपण नंबरिंग करत असताना करायचं आहे. पहिल्यांदा कुणाचा विचार करायचा, ॲज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप्स आर ऑब्टेन इन लोअर नंबर. लिस्ट नंबरला आला पाहिजे, बरोबर आहे. प्रायोरिटी देत असताना प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप लिस्ट नंबरला आला पाहिजे. प्रिन्सिपल ग्रुप जर तुम्हाला दोन्ही बाजूनी सेम नंबरला येत असेल तर पुन्हा कुणाचा विचार करायचा आहे, ॲज लोएस्ट और लिस्ट लोएस्ट नंबरला आला पाहिजे. कोण, मल्टिपल बॉन्ड आला पाहिजे. आणि हे जर सेम येत असतील तर मग आपण विचार कोणाचा करायचा, ॲज लोअर नंबरला कोण आला पाहिजे, सबस्टिट्युएंट्स आला पाहिजे. लक्षात येतं मी काय म्हणतोय. कधीही आपण ज्या चेनला आपण सिलेक्शन केलात त्या चेनमध्ये नंबर देत असताना प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ज्या बाजूनी जवळ पडतो किंवा मल्टिपल बॉन्ड ज्या बाजूनी जवळ पडतो किंवा सबस्टिट्युएंट ज्या बाजूनी जवळ पडतो त्या बाजूने नंबर द्यायचा आहे. लक्षात राहील तुम्हाला. मराठी समजते मग मी तुम्हाला सांगितलेली. म्हणजे आपण नंबर देत असताना जी चेन आपण सिलेक्शन केलात त्या चेनमध्ये ज्या बाजूनी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जवळ पडतो किंवा मल्टिपल बॉन्ड जवळ पडतो किंवा सबस्टिट्युएंट ज्या बाजूनी जवळ पडतो त्या बाजूने आपल्याला नंबर द्यायचे आहेत. लक्षात येते. आता बघा, त्याचे काही एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये काही पॉसिबिलिटीज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिलं एक्झाम्पल आपण घेत असताना बघा, आता बघा, या मॉलिक्युल्समध्ये आपण काय करतोय पहा. याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे,
प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा? हा तुमचा काय झाला? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला, बरोबर आहे. OH ग्रुप त्या प्रायोरिटी ऑर्डरमध्ये येतो, म्हणजे तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. मग आता पहा नंबर द्यायच्यात, या बाजूने गेला तो 1 2 3 4 नंबरला येतो आणि या बाजूने गेला तो 1 2. मी तुम्हाला इथं समजण्यासाठी लिहितोय पहा. आपण काय करू, LHS लेफ्ट हँड साईड, RHS राईट हँड साईड, बरोबर आहे. आपल्याला तिघांचा विचार करायचा आहे, बरोबर आहे. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, त्यानंतर मल्टिपल बॉन्ड, त्यानंतर आपण सबस्टिट्युएंट्स. हे नीट समजून घ्या, बरोबर आहे. आता बघा ह्याचा विचार कसा करायचा, तुम्ही पुढं प्रत्येक वेळेस मी असा टेबल काही तयार करणार नाही, तुम्हाला ते कळलं पाहिजे, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय करतोय पहा. याच्यात आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट हँड साईडने आपण नंबर दिला, म्हणजेच लेफ्ट टू राईट, म्हणजेच हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5. याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, तो 4th पोझिशनला येतो लेफ्ट हँड साईडने दिला तर, बरोबर आहे. आता बघा मल्टिपल बॉन्ड आहे का? नाही. सबस्टिट्युएंट्स आहे का दुसरा? नाही, त्याचा विचार करायचा नाही. आता राईट हँड साईडने म्हणजेच या बाजूने नंबर द्यायचे. मी आता काय करतोय, या बाजूने नंबर देऊ. हा तुमचा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा 5, बरोबर आहे. या बाजूने आपण नंबर दिलात. नंबर देताना काय करणार, मग मल्टिपल प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठं आला? सेकंड पोझिशनला, म्हणून आपण इथे लिहिला 2. मल्टिपल बॉन्ड नाही, सबस्टिट्युएंट्स नाही. मग मी काय सांगितलं तुम्हाला, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ॲज पर ॲज लोअर नंबरला ज्या साईडनी येतो त्या साईडनी नंबर द्यायचा आहे. मग प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप राईट टू लेफ्ट, या बाजूने तुम्हाला 2 पोझिशन म्हणजे लोअर पोझिशन दॅन दी 4, आणि म्हणून आपण ही चेन सिलेक्ट नंबर आपण देत असतो. यालाच आपण काय म्हणू पहा, अशा पद्धतीनं आपल्याला नंबरिंग आपल्याला द्यायची आहे. लक्षात येते, त्याच्यात किती फंक्शनल ग्रुप असतील, किती मल्टिपल बॉन्ड असतील याचा विचार बिलकुल करायचा नाही. त्याच्यामध्ये आपण जे रूल मी तुम्हाला सांगतोय ते रूल स्ट्रिक्टली फॉलो करायचे. प्रत्येक वेळेस आपल्याला ते पूर्ण रूल आपल्याला अप्लाय करायचे, मग आपण नॉमेनक्लेचर द्यायला एक्सपर्ट बनू. तर त्यासाठी आपण काय करतोय पहा, या साईडने आपण देतो. हे करेक्ट तुम्हाला काय असेल पहा, नंबरिंग असेल. लक्षात येते, ॲज पर ॲज लोअर नंबरला कोण आला पाहिजे. फक्त पहिल्यांदा आपण विचार कोणा करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप समजा या बाजूनी 2च येत असेल तर मग आपण कोणाचा विचार करायचा, मल्टिपल बॉन्डचा. समजा मल्टिपल बॉन्ड पण सेम आहे तर त्यावेळेस कोणाचा विचार करायचा, सबस्टिट्युएंट्सचा विचार करायचा. इतका सिंपल तो रूल आहे. लक्षात येते. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू पहा. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण पुढं काय सांगतोय पहा. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेत असताना पहा 1 2 3 4 आणि हा तुमचा काय असेल पहा, OH ग्रुप, बरोबर. आता चेन सिलेक्शन करायला तर तुम्ही अगोदर लक्षात आलं पाहिजे तुमच्या, चेन कुणाला कशी सिलेक्शन करू शकता. हे मल्टिपल बॉन्ड आहे, मल्टिपल बॉन्ड पण आहे, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप पण आहे, बरोबर आहे. म्हणजे चेन सिलेक्शन आपण कोणती करणार आहात, हे 1 2 3 4 करा. आणि याचा नंबर देत असताना कोणाचा विचार करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आपण केलात. हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आपल्याला मिळाला, बरोबर. मग आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप काय असेल तुम्हाला, या बाजूने गेलात तर 2 पोझिशनला येतो. मल्टिपल बॉन्ड आपल्याला काय येतो, इथं 1 पोझिशनला येतो, बरोबर आहे. आता इथं कुणाचा विचार करायचा नाही, मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा नाही. इथं कुणाचा विचार करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विचार करायचा. नाहीतरी तुम्ही 1 2 3 असं देताल तर याच्यामध्ये 1 2 हे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मग आपण मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा. पण इथं तुम्हाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप या बाजूने गेला तर 3rd नंबरला येतो, या बाजूने गेला तर 2nd पोझिशनला येतो. म्हणून 1 2 3 4 हे त्याची काय असेल, नंबरिंग असेल. लक्षात येते मी काय म्हणतो तुम्हाला, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप या पद्धतीने आपण नंबर द्यायचा आहे. तुम्ही जर तो टेबल तयार केला तर काय असेल तुमचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप मल्टिपल बॉन्ड. याच्यामध्ये LHS नुसार आपण जर केला तर पोझिशन काय आली 2. त्यानंतर काय असेल, मल्टिपल बॉन्ड किती आला तुम्हाला 3. याच्यामध्ये आपल्याला RHS, याच्यामध्ये काय असेल, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप किती आला आहे 1 2 3 पोझिशनला येतो आणि मल्टिपल बॉन्ड किती येतो 1ला. मग आपण कुणाचा विचार करायचा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा अगोदर विचार करायचा. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठे आला आहे तर ॲज पर ॲज लोअर कधी आला आहे, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा. म्हणून ही नंबरिंग आपली काय असेल पहा, करेक्ट असेल. कळतंय का, नाहीतर या पुन्हा चुका करता, म्हणून आपण या पद्धतीने पण लक्षात ठेवायचं आहे. आणखीन एक तुमची चूक काय होते बघा, त्याच्यामध्ये आपण तुमच्या लक्षात येईल पहा. तर याच्यामध्ये आपण काय करतोय,
आता पहा, चेन तर तुम्ही कोणती सिलेक्शन करणार आहात, ही चेन सिलेक्शन करणार. NH2 हा तुमचा काय झाला, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, बरोबर आहे. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जर असेल तर त्यावेळेस नंबर देत असताना बघा, आता इथं मी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप लिहितोय, इथं तुम्हाला मल्टिपल बॉन्ड पण लिहितोय, आहे ते लिहू, सबस्टिट्युएंट्स आपण लिहायची गरज नाही. LHS याच्यामध्ये बघा, लेफ्ट टू राईट गेलात 1 2 3 येतो, म्हणजे त्याची पोझिशन 3. त्याच्यानंतर मल्टिपल बॉन्डची पोझिशन काय येते, 3 4 येते, बरोबर आहे, 4. त्यानंतर बघा या बाजूने नंबर द्या, 1 2 3 पोझिशन RHS, याची पोझिशन काय असेल, 3. आता मल्टिपल बॉन्ड बघा, इथं किती येतो, 1. मग आता कोणतं डिसाईड करतात, सेम पोझिशनला कोण येतो, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. मग आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सेम पोझिशनला आला की आपण कुठं जायचं, मल्टिपल बॉन्डकडे जायचं. मल्टिपल बॉन्ड ॲज पर ॲज लोअर नंबरला कुठे यायला आहे, तर राईट हँड साईडने यायला आहे. म्हणून नंबर आपण 1 2 3 4 5 असं द्यायचं आहे. म्हणून आपण या पद्धतीची काय करायची पा, नंबरिंग आपण देत असतो. हे कळतंय तुम्हाला. मल्टिपल बॉन्ड, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सेम पोझिशनला आला तर मग आपण कुणाचा विचार करायचा, मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा. लक्षात येते. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जर दोन्ही बाजूनी वेगवेगळा येत असेल तर फक्त प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विचार करायचा, मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा नाही. मागचं एक्झाम्पल बघितलं. पण जर समजा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सेम पोझिशनला येत असेल तर त्यावेळेस आपल्याला कुणाचा विचार करायचा, मग मल्टिपल बॉन्डचा. आणि तो मल्टिपल बॉन्ड ॲज पर ॲज लोअर नंबरला ज्या साईडने येतो त्याच साईडने आपण नंबर द्यायचा आहे. हे कळतं तुम्हाला बेटा, हे राईट. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पुढं काय म्हणतोय पहा, याच्यानंतर आपण डिस्कस करू सेकंड रूल. आपण लक्षात घेऊ पहा, सेकंड रूलमध्ये आपण काय सांगू शकता, तर त्याच्यामधला सब रूल आपल्याला सांगतोय पहा. आता डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे. सबस्टिट्युएंट्स आपल्याला जर असतील तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय पहा, मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट ज्या बाजूने येतील त्या बाजूने आपण नंबर द्यायचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे सब रूल जो तिसरा असेल तर दुसरा, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे बघा. सेकंड आपण पाहतो बी, ज्याला आपण म्हणतो इफ given compounds contains same position of principal functional group or multiple bonds, then numbering starts from lower number of lower position of substituents, that is लोकंड नंबर. हे नीट समजून घ्या. लोकंड नंबर कशाला म्हणतात ते मी तुम्हाला आत्ता क्लिअर करणार आहे, बरोबर आहे. तर पुढचा रूल आपल्याला काय सांगतोय ते आपण लक्षात घेऊ पहा. तर याच्यामध्ये आपण काय सांगतोय की जर समजा फंक्शनल ग्रुप आहे किंवा नाही असेल तर तो सेम पोझिशनला, मल्टिपल बॉन्ड असेल किंवा नसेल पण तो सेम पोझिशनला असेल, आणि नसेल तर काय अडचण नाही. मग आपण कुठे येतो, सबस्टिट्युएंट समजा आपल्याला काय असतात, एकापेक्षा जास्त असतात. मग एकापेक्षा जास्त जर सबस्टिट्युएंट्स असतील तर आपण नंबर देत असताना ते ॲज पर ॲज लोअर लोकंड नंबरला आले पाहिजेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. लोअर लोकंड नंबर म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवतो. ज्या पद्धतीनं आपण विचार करणार आहात त्याच पद्धतीनं आपण जाणार आहात. आता एक एक्झाम्पल आपण बघू पहा. 1 2 3 4 5 याच्यामध्ये तुम्हाला हा CL दिलाय आणि हा तुमचा BR दिलाय, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण चेन सिलेक्शन तर तुम्हाला कळते. मग आता आपण जाऊ, इथं आपण सबस्टिट्युएंट्स आपण लिहितो. फक्त मी सबस्टिट्युएंट लिहितो कारण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाही, मल्टिपल बॉन्ड नाही. ओके, हे ग्रुप आहेत पण हे प्रायोरिटी ऑर्डरमध्ये येतात का, नाही. म्हणजे हे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाहीत, हे काय सबस्टिट्युएंट्स आहेत, बरोबर आहे. मग आता आपण काय करतो, हा सबस्टिट्युएंट्स, मग सबस्टिट्युएंट्स LHS RHS. बघा आता नंबर दोन्ही बाजूने आपण देऊ. हा 1 2 3 4 5 असं दिलात तर लेफ्ट टू राईटमध्ये जाताना आपल्याला पोझिशन कुठे आली, 2 आणि 3. म्हणून आपण 2 3 हे लिहिलात, 2 and 3. आता राईट साईडने आपण देऊ पहा. राईट साईडने जर दिलात
तर काय पोझिशन येईल बघा, 1 2 3 4 5. मग आता आपला राईट साईडनं 3 आणि 4 आला, बरोबर आहे. आता पहा, याच्यात ॲज पर ॲज लोअर नंबर जो येतो त्याला लोकल नंबर म्हणतात. किंवा तुम्हाला आणखीन समजण्यासाठी सांगतोय, या दोघांची बेरीज करा, किती येते 5. या दोघांची बेरीज येते, किती येते 7, बरोबर आहे. म्हणजेच आपण ॲज पर ॲज लोअर लोकल नंबर, म्हणजे हा लोकल नंबर आला असं गृहीत धरा, बरोबर आहे. याच्यावरून डिसाईड करू शकतो 3 4 आणि हा 2 3 म्हणजे लोअर नंबर कोणता आहे, तर LHS म्हणजे ज्याला आपण म्हणतो LHSनी जे नंबर आपण दिलात, म्हणजेच 1 2 3 4 5 इज द करेक्ट नंबरिंग. याला आपण काय म्हणू पहा, करेक्ट नंबर असा ॲज पर ॲज लोअर लोकल नंबरला आला पाहिजे. इफ द गिवन कंपाऊंड्स विच हॅव द मोर दॅन 1 और मोर दॅन 2 सबस्टिट्युएंट्स द नंबर्स आर स्टार्टिंग ॲज पर ॲज लोकल नंबर. म्हणजे लोकल नंबरचा आधार घेऊन आपण काय करायचं आहे पहा, त्याला आपण नंबरिंग करत असतो. कळतंय का हे, लोकल नंबरचा आधार करतो. लोकल नंबर हे कळत नसेल तर या दोघांची बेरीज करा सबस्टिट्युएंट्सच्या पोझिशनची, आणि त्यानुसार जो लोअर येतो कोणता येतो, 5 लोअर आहे कुणापेक्षा, 7 पेक्षा, म्हणून आपण नंबरिंग कोणत्या साईडने देणार, लेफ्ट टू राईट. यालाच आपण लोकल नंबर असं म्हटलं जातं. गॉट इट, हे कळतं का तुम्हाला. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये आपण पुढे जर एक्झाम्पल आपण जर बघितला तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, आता असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे पहा. तर हा जर मॉलिक्यूल आपल्याला दिलेला असेल तर त्यावेळेस आपण नंबर कोणत्या बाजूने द्यायचा, तर हे आपल्याला समोर प्रश्न आहे. मग आता काय करायचं आहे पहा, ही चेन सिलेक्शन केलात, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता झाला, NH2 प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. 1 2 3 4 1 2 3 4, बरोबर आहे, सेम पोझिशन, बरोबर आहे. म्हणून आपण LHS प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये RHS याचा आपल्याला काय मिळेल 4, याची पण पोझिशन काय मिळेल तुम्हाला 4, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये नंतर आपण काय करता, याला आपण सबस्टिट्युएंट्स म्हणतो. सबस्टिट्युएंट्सचा जर आपण विचार केला तर काय करणार आपण, सबस्टिट्युएंट्सचा विचार करत असताना आता पहा इकडून लेफ्ट टू राईट चालत 1 2 पोझिशन येते, 1 2 आणि हा तुमचा 3 4 5, म्हणजेच हा तुम्हाला काय मिळेल, हा 2 and 5. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 and 6 असा नंबर येतो. मग आता पहा याच्यात लोएस्ट लोकल नंबर कोणता येईल मग, राईट. तर हा तुम्हाला काय येईल पहा, लोएस्ट लोकल नंबर आपल्याला मिळतो पहा. त्यानुसार आपण 1 2 3 4 5 6 7 याला आपण काय म्हणू पहा, हा लोकल नंबर आपल्याला मिळतो. आणि या लोकल नंबरनुसार आपल्याला काय मिळेल पहा, हे करेक्ट आपल्याला काय मिळेल, हे नंबरिंग आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते पहा. हे लक्षात येतं तुमच्या. तर या पद्धतीनं आपण काय करतोय पहा, हा एक रूल आपण त्याच्यामध्ये सांगू शकता, राईट. तर याच्यात काय अडचण आहे तुम्हाला, तर हे नेक्स्ट पहा, पुढचा रूल आपल्याला जो सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल बॉन्ड आपल्याला दिलेला असतो. तर मल्टिपल बॉन्ड जर असेल तर त्यावेळेस आपल्याला नंबर कसे द्यायचे त्याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर नेक्स्ट आपल्याला रूल सांगता येईल, आता पहा मल्टिपल बॉन्ड जर असतील म्हणजे इफ गिवन कंपाऊंड कंटेन्स मल्टिपल बॉन्ड on same position then numbering given on the basis of priority of double bond. मग आता नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं जातं बघा, म्हणजे प्रायोरिटी डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी कसं कुणाला द्यायची, अगोदर डबल बॉन्डला द्यायची. लक्षात येते, जसं आपण चेन सिलेक्शनमध्ये केलं होतं तसंच इथं ती कन्सेप्ट आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, C डबल बॉन्ड C, हा तुमचा C, हा C ट्रिपल बॉन्ड C.
बरोबर आहे. आता हा तुम्हाला मॉलिक्यूल दिलेला आहे, याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाही, मल्टिपल बॉन्ड असेल, एक डबल बॉन्ड आहे आणि दुसरा ट्रिपल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड पण कुठे येतो तुमचा, फर्स्ट वन पोझिशनला. ट्रिपल बॉन्ड पण कुठे येतो तुम्हाला, ट्रिपल बॉन्ड पण कुठे येतो, 1 पोझिशनला. मग आपण बघा याच्यामध्ये मग आपण प्रायोरिटी कुठून घ्यायची, डबल बॉन्ड पासून घ्यायची. कुठून घ्यायची, डबल बॉन्ड पासून घ्यायची. म्हणून आपण प्रायोरिटी 1 2 3 4 5 हे तुम्हाला करेक्ट असेल. इकडून बी 1 पोझिशनला मल्टिपल बॉन्ड आहे, इकडून पण मल्टिपल बॉन्ड 1 पोझिशनला आहे, पण आपण डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची, डबल बॉन्डला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आणि त्यानुसार आपण हे काय करतोय पहा, नंबर्स आपण देऊ शकता. लक्षात येते तुमच्या. म्हणून मल्टिपल बॉन्ड देत असताना डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जर असेल आणि तो सेम पोझिशनला येत असेल तर त्यावेळेस आपण डबल बॉन्डला फर्स्ट प्रायोरिटी आपण देत असतो. लक्षात राहील. हा एक रूल आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि नेक्स्ट आपण जर बघितलात तर त्यामध्ये आपण आणखीन एक एक्झाम्पल आपण बघू शकता. त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय म्हणतोय बघा, डबल बॉन्ड आपल्याला कुठं कुठं दिलेलं आहे ते आपण बघू पहा. तर याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिपल बॉन्ड, हा ट्रिपल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्युएंट्स आपल्याला दिलेले आहेत. हा तुमचा Cl आणि हा Br असेल. मग आता आपल्याला चेन सिलेक्शन तर आपण ही करणार, मॅक्झिमम मल्टिपल बॉन्ड. त्यानंतर काय करायचं आपल्याला, तर नंबर देत असताना प्रायोरिटी कुणाला देणार आहात तुम्ही, डबल बॉन्डला देणार आहात. म्हणून आपण हा 1 2 3 4 5 6 ही चेन आपण सिलेक्शन करायची. इकडून केलात तरी आपल्याला चुकीचं होईल, त्यावेळेस आपला नंबर या बाजूने आपल्याला द्यायचे आहेत. लक्षात राहील. तर डबल बॉन्डला कधी प्रिफरन्स द्यायचा, त्याचबरोबर मोर दॅन 1 सबस्टिट्युएंट्स असतील तर लोकल नंबरचा विचार करायचा. त्याचबरोबर मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विचार करायचा, नंतर मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा, नंतर सबस्टिट्युएंट्सचा विचार करायचा आणि जेवढी पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजनुसार आपण नंबरिंग आपण करत असतो. असे 2 बेसिक रूल आपण डिस्कशन केलात आणि या 2 बेसिक रूलनुसार आपल्याला प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर 100% येणार आहे. याला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा आणि उद्यापासून आपण डायरेक्टली नॉमेनक्लेचर आपण स्टार्ट करणार आहात. तर आजच्या लेक्चरमध्ये जेवढं आपण रूल्स बघितलात हे रूल्स तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.